ठाकरे बंधूंना एकाच मंचावर आणण्यासाठी बंधू मिलनचा कार्यक्रम मुंबईत मराठी सेना पक्षाकडून बंधू मिलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। निमंत्रणाला मान देऊन दोन्ही ठाकरे नक्की येतील, आम्हाला विश्वास आहे। मराठी माणसाला नेतृत्व देण्याचा आमचा प्रयत्न मराठी सेना पक्षाकडून असं सांगण्यात आलंय। ठाकरे बंधूंच्या मनात बाळासाहेबांचे विचार, मराठी सेना पक्षाचं हे वक्तव्य। मुनीश राऊजी, तुम्ही शिवसेना भवनाच्या बाहेर एक बॅनर सुद्धा लावलाय। आता तो चर्चेचा विषय ठरतोय की दोन्ही ठाकरे बंधूंनी या राजकारणात एकत्र यावं, ही काळाची गरज आहे म्हणून। खरं तर बंधू मिलनाचा तुम्ही कार्यक्रम ठेवलाय 30 मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्ताने, तुम्हाला परवानगी भेटली आहे का आणि काय तुमचं कॉन्सेप्ट आहे या कार्यक्रमाद्वारे? मी आज बीएमसीत गेलेलो आणि त्यांच्या मेंटेनन्स विभागाला आणि त्यांच्या वॉर्ड ऑफिसरना निवेदन दिले, सहाय्यक आयुक्तांना, की मला 30 मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी बंधू मिलनाच्या कार्यक्रमासाठी परवानगी द्यावी। तर त्यांनी रितसर मी त्यांना अर्ज केलेला आहे। आता अर्जाची छाननी होऊन त्याच्यावरती निर्णय घेतील। परंतु हा बंधू मिलनाचा कार्यक्रम का? कारण की दोन्ही ठाकरे बंधू तर आता राजकारणात त्यांची वेगवेगळी टोकं आहेत। नाही रे बघा, आघाड्या बिघाड्या होतच असतात। तर ही जर आघाडी आली तर कुठे त्या मराठी माणसाला कुठे स्थैर्य असं नेतृत्व मिळेल म्हणून हा मी प्रोग्राम ठेवलेला आहे। आणि बंधू मिलन म्हणजे ह्यांचे जे भांडणं आहेत ती काय अशी म्हणजे वैरी नाही मिळते, हे त्यांचे आपापसापले रवे हे दूर करण्यासाठी बाळासाहेबांचा एक विचार त्यांच्या दोघांच्या मनात आहे, ते एकाच प्लॅटफॉर्मला येऊन पोचण्यासाठी तुम्ही हा प्रोग्राम घेतलेला आहे। परंतु खरं तर तुम्ही हा प्रयत्न करताय, परंतु ह्या प्रयत्नात तुम्ही किती यशस्वी व्हाल, तुम्हाला काय वाटतं? नाही, मी पहिला सांगितलं सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवजी साहेब ठाकरे हे पॉझिटिव्ह आहे। कालच म्हैसकरांच्या लग्नात ते दोघंही हास्य विनोद करताना दिसलेले आहेत। तर मला वाटते 30 मार्चला त्याला जे मी त्यांना जे आमंत्रण देणार ते आमंत्रणाला ते मान देऊन नक्कीच एकत्र येतील। प्रायव्हेट जर्नलिस्ट शरण मार्गमसह अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी।